तर गाईज आलोय फायनली गुड मॉर्निंग सगळ्यात पहिलं तर. आणि पोचलोय 6:08 नाही मित्रांनो, आपण 6:30 आपण कस्टमरला ड्रॉप केलं डॉट टायमात एअरपोर्टला. रात्री थोडंसं टेन्शन आलं होतं, सकाळी थोडं उठायला पण उशीर झाला. ॲक्च्युली मी झोपायला मला 2:45 वाजले. झोपत लागत नव्हती, मोबाईल बघत बसलो होतो त्याच्यामुळे. कारण आपला 5 वाजता पिकअप होता, तर 6:30 वाजता 1.5 तासात लागतो आपल्याकडनं सकाळी बिना ट्रॅफिकचा यायला. आणि जर हे ट्रॅफिक असेल जवळजवळ 2 ते 2.5 तास, 3 तास, 3.5 तास, काय बोलायचं नाही त्याला. तर कस्टमरला ड्रॉप केलंय मस्तपैकी. काल जेवण एवढं डेंजर केलं होतं, पाण्याचे आपण 150 रुपये काल दिले होते. फक्त पाणीच खाल्लं होतं आणि चपातीचं पीठ खाल्लं होतं, भात म्हणजे काहीच क्वालिटी नव्हते. एवढं चांगलं तीर्थस्थान आहे आणि अशा क्वालिटीचं जेवण देत होते. तर काय मी म्हणजे घाईमध्ये नाही तर मी तिथं बोलणार होतो त्या लोकांना, मी होतो घाईमध्ये मग काय बोललं नाही. म्हटलं जाऊ दे, इथंच लावूया गाडी. समोर आपला नाश्तावाला आहे, त्याकडे नाश्ता करून घेऊया. चला, चायवाला आहे का नाश्तावाला आहे? नाही यार, नाश्तावाला आहे. चला पुढे हा चायवाला आहे, नाश्ता पुढे. मी चुकून इथं लावली गाडी, पुढे नाश्तावाला आहे, तिथंच गाडी लावूया, नाश्ता करून घेतो. चला. तर गाईज गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग मित्रांनो. मी जसं म्हटलं होतं सकाळी की सकाळी आपण गेलो होतो प्रायव्हेट ट्रिपला. तुम्ही आधीचं फुटेज बघितलं असेल तर तुम्हाला कळेल. आणि जाऊन आलो आपण लगभग 10:15 वाजेपर्यंत. लगेच अंबरनाथचं रिटर्न एअरपोर्टला पोहोचलो. पहिलं तर नाश्ता केला, आतमध्ये गेलो, 1 तासभर झोपलो. 7 वाजता पोहोचलो आतमध्ये नाश्ता करून. 8 वाजेपर्यंत गाडी पार्किंग करून झोपलो. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 1 तासानी 8 वाजता बुकिंग, 8-8:15 वाजता बुकिंग उचलली, डायरेक्ट अंबरनाथ लागली. पैसे ठीकठाक होते, ट्रॅफिक काय नव्हतं. त्यामुळे म्हटलं 2 तास दाखवतात, म्हटलं चला घेऊन निघूया. म्हटलं घरी यायचं होतं, थोडंसं झोप झाली नव्हती कारण 1 तास झोपलो होतं. त्याच्यामुळे घरी आलो, मस्त की आराम केला. आणि आत्ता परत गाडी काढली आहे आणि लागली आहे फायनली आपल्याला पुण्याची इंटरसिटी मित्रांनो. हो, काल नाशिक, आज पुणे. कस्टमरशी बोलणं झालंय, 7 मिनिटं दाखवतोय. पिकअप करूया आणि घेऊन निघूया, बाकी पुण्यात पोचून बोलूया. चला. तर गाईज फायनली आलोय आपण पुणे, पोचलोय. ड्रॉप झालाय गाईज आपल्याला पुण्याचा. आणि हे बघा, दर्शन घ्या सगळ्यात पहिलं तर, श्री गजानन मंडळ. आपण आता हे पुण्यामध्ये ना सगळं सारखंच दिसतं, त्यामुळे एक्झॅक्टली मी तुम्हाला नाही सांगू शकत मी कुठे आहे आता. पण आपला आजचा ड्रॉप कस्टमर एकदम मस्त होते. येताना मी मटून इथं गाडी लावायची नसतं. पुण्यात पार्किंगचे खूप वांदे आहेत मित्रांनो, खूप भयंकर असे पार्किंगचे वांदे आहेत. आणि खाण्याचं ठिकाण सगळं पुण्यातच आहे, काय कसं करणार. आता मी चाललोय पुण्यातनं बाहेर निघतोय, कारण 2 बुकिंग पडल्या आपल्याला गाईज. दोन्ही बुकिंग फेक होत्या. एक वसई विरार होती, ती उचलली नाही मी. सोलापूर मटन चिकन खानावळ. अरे पण गाडी कुठं लावू भाऊ? मटन चिकन देतोय तू, पण गाडी लावायला जागा नाही ना. गाडी लावायचे वांदे तिथं. इथूनच मी पिकअप केलं होतं लास्ट टाइम, मला आठवतंय. चला जाऊया आता थोडं पुढे. कोथरूड मध्ये जाऊन थांबायचा विचार करतोय. थोड्या वेळ वाट बघूया, जेवण करून घेऊया आणि मग निघूया. पहिलं कोथरूड मध्ये जाऊन पोहोचेल. रस्त्यात एखादी बुकिंग लागली घेऊन निघायचं, नाहीतर मग डायरेक्ट बघूया कसं काय होतंय. लागेल बुकिंग, मला असं 6 सेन्स आहे माझ्या आजचा की लागेल आज बुकिंग. लवकर आलोय आपण, त्यामुळे लागेल बुकिंग. म्हणून फटाफट कोथरूड साईडला जाऊया, तिकडनं बुकिंग घेऊन निघायच्या हिशोबाने हायवे टू हायवे मारून निघून जाऊ. चला जाऊया कोथरूडला.
तर गाईज फायनली आपण पोहोचलोय पुण्यातच आहे, कुठे पोहोचलो नाही. आपण पोहोचलोय मित्रांनो वाकड नाही काय म्हणतात ते चिंचवड मध्ये आलोय आपण. आणि खाली खाली आलो, काहीच नाही. तिकडनं कोथरूडला गेलो होतो, काहीच वाजलं नाही. तिथेच पुन्हा स्टेशनलाच थांबायला, आतमध्ये थांबलो असतं तर काय वाजलं असतं का असं वाटतं मला. आयदर तिथनं ट्रिप घेऊन तरी चिंचवडमध्ये आलं असतं. पण आजचं डिसिजन आपलं हे चुकीचं झालं. आपण खूप फिरलो आज, जवळजवळ 30-35 किलोमीटर गाडी फुकटची फिरवली. कारण कोथरूड 7-8 किलोमीटर होतं तिथनं. तिकडनं 3-3.5 किलोमीटर जेवायला गेलो मी वारजीमध्ये. आणि तिकडनं परत इकडे आलोय 25 किलोमीटर. म्हणजे हे ते 10 आणि हे 25, म्हणजे 35 किलोमीटर गाडी फुकट फिरवली आपण, काही कारणात नाही तरी. तर अशा प्रकारे आता चाललोय घरी. काय बुकिंग वाजली होती, इथे आलो आणि हिंजवडीत येऊन बुकिंग वाजली उलवेची, पण कॅन्सल गेली ती. फोन लावस तोपर्यंत यार काय म्हटलं चला गेलो असतं तिथनं पनवेल स्टेशनवर ना, घरची बुकिंग लागली असती. सकाळी पण गेलो असतो घरी तरी चाललं असतं. 2 तासात 1 तास 54 मिनिटं दाखवत होते फक्त उलवेला पोचायला. आणि पैसे पण ठीकठाक होते. म्हटलं चला बरं झालं असतं. कॅन्सल झाली ती. म्हटलं जाऊ दे, कारण स्वामींच्या मला आली आता झोप. कारण मित्रांनो आहे ना, पूर्ण काल पण आपण झोप आपली झाली नाही. आणि काय म्हणतात त्याला, कालचा दिवस पण रात्री आपण फक्त 1 तास झोपलो. दुपारी 2-1 तास झोपलो. पण दुपारची झोप काय, म्हणजे अख्ख्या दिवसात 3-3.5 तास झोप झाली आहे फक्त. आणि आता आज इथं आराम करूया आणि मग सकाळी 7 वाजता सेल्फ मारूया असं प्रबंध लावलाय मी. तर बघूया, चला घरी जाऊया, आराम करूया. कारण आता पूर्ण पेंग, आणि सगळ्यात महत्त्वाचं पेंग यायला लागले मला. त्याच्यामुळे पेंग म्हणजे चिकन खाल्लं ना तर ते थोडंसं हेवी झालं आणि एवढं काही खास पण नव्हतं ते. म्हटलं ठीक आहे, मला खायचा मूड झाला होता, पोटात जागा म्हणजे क्रेविंग झाली होती खायची, म्हणून खाऊन घेतलं. म्हटलं चला काय हरकत नाही. आता जाऊया मस्तपैकी पडी मारूया आणि निघूया डायरेक्ट उद्या सकाळी. जर आत्ता पण घरी जाता मध्ये बुकिंग लागली ना तर उचलणार आहे, पण लेट्स सी, बघू, तुम्हाला अपडेट करतो तसं. नाही तर मग सकाळी भेटू डायरेक्ट. चला. तर गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांना पुण्यातून गुड मॉर्निंग. कारण आजची गुड मॉर्निंग झाली आणि एवढा उन्हामध्ये, खूप दिवसांनी एवढं ऊन बघितलंय. आपल्या मुंबईमध्ये तर पावसाचे भडामार लागलाय, पण इथे पुण्यामध्ये ऊन पडलंय मित्रांनो. मस्त फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून मस्तपैकी तयार होऊन निघालोय मुंबईला निघालो. म्हणजे आपल्याला लागली बुकिंग मित्रांनो मुंबई परेलची. कस्टमरला पिक करायला चाललंय, बोलणं झालंय. पण आता बघूया कसं काय. पुण्यात काय गॅरंटी नाही. काल 3 बुकिंग पडल्या, 3ही फेक बुकिंग होत्या. त्यामुळे येऊन घरी झोपलो मस्त. चिकनवर नाव दिलं, नॉनव्हेज आणलं आणि येऊन झोपलो मस्तपैकी. म्हटलं चला उद्या बघू काय नाही ते. अमाऊंट ठीकठाक आहे, त्यामुळे उचलली बुकिंग. 2 बुकिंग वाजलं, एक खालापूर एक धारावी. अमाऊंट एकदम बकवास होती म्हणून काय बुकिंग उचलली नाही. तर चला जाऊया, कस्टमरला पिक करूया आणि घेऊन निघूया मुंबईला पोचूया. रस्त्यात काय असेल दाखवण्यासारखं तर दाखवतो, नाही तर डायरेक्ट भेटूया मुंबईमध्ये. चला.